नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आय होप सगळीजणं ठीकठाक असाल, छान राहा, खुश राहा. कारण की आयुष्यात खूप काही विकत घेता येतं, पण आनंद आणि खुशी विकत घेता येत नाही. सो सगळ्यांनी मनापासून खूप खुश राहा. आणि चला, जास्त वेळ न घालवता आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मला तुमच्यापर्यंत एक गोष्ट शेअर करायची होती. जर माझ्या इथलेच कोण बघत असाल व्हिडिओ, तर मी लिंकमध्ये तिचा नंबर टाकते, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज मी म्हणजे तिच्याबरोबर पण मी एक तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवेल तिच्यासोबतची, तिला विचारून. नंतर माझ्या बाजूचीच एक फ्रेंड आहे, म्हणजे छोटी आहेत, मला ताई बोलते. सो ती आत्ता आली होती, मला छान वाटलं, म्हटलं चला तुमच्यापर्यंत शेअर करते. तर म्हणजे बोलतात ना, आपल्या संत महात्मांनी खूप काय बोलून गेलेत की तुझं आहे तुझ्यापाशी परी जागा चुकलाशे. म्हणजे आत्ता बघा, तिला एक मुलगा आहे, तिचं लग्न झालं, एक मुलगा आहे, मला वाटतं काहीतरी 3-4 वर्षाचा मुलगा आहे. आणि ती जॉब करते, म्हणजे तो मुलगा झाल्यापासून जॉब करते. तिची आई राहते तिच्या बाजूला, तर आईकडे असतो तो मुलगा. आणि खूप धावपळ करते आणि खूप मेहनती आहे. तिला टेलरिंगचं पण बरंच काय येतं, म्हणजे ती ड्रेसेस वगैरे छान शिवते. पण काहीतरी एक्स्ट्रा कमवायचं आहे म्हणून धावपळ चालू असायची. सो म्हणजे आत्ता ती मला येऊन भेटली दुपारी, की मला बोलली की मला भेटायचं आहे, मला थोडीशी हेल्प पण ताई तुझी हवी. म्हटलं बिंदास्ती आहे, कसली हेल्प. आपण कोणाला पैशाची हेल्प करू शकत नाही, पण आपण एखाद्याला चांगला मार्ग दाखवण्याचा किंवा त्याच्या मनात जर काही शंका असतील, भीती असेल, तर दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आणि मला खरंच आवडतं की माझ्याबरोबर जर कोण मन मोकळं करायला येतं आहे आणि माझ्याजवळ 2 शब्द बोलण्याने जर समोरच्याला बरं वाटत असेल, तर मी एनीटाईम रेडी आहे. सो मला फोन पण करतात, कमेंट्स करून तुम्ही सांगू शकता की मी जेवढा वेळ मला फोन उचलता येईल त्यांच्याजवळ मी बोलते, त्यांना सजेस्ट करते, जेवढं माझ्याने होईल तेवढं करते. प्रत्येक वेळेला कमेंट्सला रिप्लाय देता येत नाही, तर त्या गोष्टीवरून काही लोक ट्रोल पण करतात, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर ती आत्ता येऊन भेटली आणि तिने छान असं तिचं स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. मी व्हिडिओ खास याच्यासाठी बनवला आहे की तो व्यवसाय मी तुमच्यापर्यंत शेअर केला. तर म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, कुठे बाहेर राहता, तिथे तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. जर ती करू शकते तर तुम्ही का नाही. तर सगळी म्हणजे ठीक आहे ना, तिचा पण एक मुलगा आहे, तिचं पण फॅमिली आहे, नवरा आहे, ते सांभाळून ती हा बिझनेस करते. सो तिचा बिझनेस असा आहे की तिने स्नॅक्सचंच खोलले, म्हणजे मोमोज, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि जेवणाच्या ऑर्डर. म्हणजे असं तिने एक पॅम्पलेट्स मस्त आहे की छापले, पण घरातून ऑर्डर देणार ती. म्हणजे ती जर समजा आता ती इथल्याच एरियामध्ये राहते, तर तुम्हाला आत्ता कोणाला, मला असं वाटतं की माझ्या मुलांसाठी मला बर्गर मागवायचं आहे, तर मी बाहेर कोणाला तरी सांगणारच आहे. सो तिचं मी सगळीकडे शेअर केलं की बाबा तुम्हाला इथे कोणाला पाहिजे असेल तर आपल्या मराठी माणसाला पण एक व्यवसाय करायला चान्स मिळतो आहे. त्याला जर काय करायची इच्छा आहे, तर तुम्ही त्याला पुढे जाण्याला एक बोलतात ना, सपोर्ट पण करू शकता. आणि ती पण जर आज तिचं बघून दुसरं पण काही लोक या बिझनेसमध्ये येऊ शकतात. सो आत्ता मी जस्ट तिला भेटले, छान होतं, म्हणजे तिच्याशी बोलले, तिला पण छान वाटलं. तर म्हटलं चला ही आयडिया आपल्या बाकीच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करूया. तर तुम्हाला जर घरातून, म्हणजे तुम्हाला जर बाहेर जायला कुठे ऑप्शन नसेल ना, तर हे एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर आता तिची पुढची प्रोसेस चालली की म्हणजे मी तिला बोलली, म्हटलं हे बघ, आजूबाजूच्या लोकांवरती डिपेंड नाही राहायचं. कारण की कसं असतं माहिती आहे का, आज मी एवढे व्यवसाय केले, आपल्या बाजूचावाला आपल्याकडे कधीच घ्यायला येत नाही. जेव्हा आपला लांबचा कोण असतो ना, तो आपल्याकडे जो ओळखत नसतो तो आपल्याकडे येतो, पण आपल्या एकदम शेजारचा असतो ना, तो कधी आपल्याजवळ येत नाही. तर म्हटलं इथल्या लोकांवर डिपेंड राहून तू म्हणजे करतेस. भूक लागला, आता मला म्हटलं भूक लागली, मला कुठून तरी मागवायचं आहे, तिथून मला 40-50 मिनटं जर तो डॉमिनोजवाला देणार असेल, पिझ्झावाला देणार असेल, तर मला हे वेस्ट आहे की तू मला इथून अर्ध्या तासामध्ये देशील. माझा टाईम वाचतो आहे, मला घरगुती काहीतरी माझ्या मुलांना खायला द्यायला. ही मेंटॅलिटी लागते प्रत्येकाची. सो त्याच्यानंतर ती बोलली नाही ताई, मी स्विगी झोमॅटो असतो ना, त्याला पण मी आता फूड लायसन्स वगैरे माझी प्रोसेस चालू झाले. सो मी त्याला जॉईन करणार आहे आणि तिथून ऑर्डर घेणार आहे. म्हणजे छान वाटलं की चला, म्हणजे स्विगी झोमॅटो वगैरे स्टार्ट झालं तर किती छान होईल. म्हणजे मी तिला बोलली, म्हटलं तू घाबरू नको. आणि सगळ्यात पहिलं करायचं की आपण नवीन एखादा व्यवसाय चालू करायला जातो, काही चालू करायला जातो, ते जी निगेटिव्ह लोकं असतात ना, त्यांच्यापासून 2 हात लांब राहायचं. कारण की ती लोकं ना, तुम्ही चालू करायच्या अगोदरच तुम्हाला हे करणार, तुमचं माइंड चेंज करणार की काय आहे, घरातून कोण घेणार आहे का, कशाला हे सगळं करतेस. मग ती 1 ऑर्डर तुला भेटणार दिवसाला, 2 ऑर्डर भेटणार, त्याच्याने तुझं असं काय होणार आहे. सुरुवातीला 1 ऑर्डर मिळाली दिवसाला, 2 ऑर्डर मिळाला, तर तिला म्हटलं हळूहळू लोकांना कळेपर्यंत 1-2 महिने तू असं पकड की तू काहीच करत नव्हतीस, म्हणजे घरातच बसून आहे असं समजायचं, आणि जे काय करतेस ते करायचं. त्याच्याने काय होणार आहे की तुला शिकायला खूप साऱ्या गोष्टी मिळतील. तुला याला त्याला विचारण्यापेक्षा तुझ्याकडे स्वतःच अनुभव येतील की तू त्या गोष्टीतून शिकू शकते.
आय होप. आणि मला असं वाटते ती खरंच खूप हुशार आहे. म्हणजे ती टेलरिंग वगैरे इतकं छान बेस्ट करते. तिला म्हटलं ते पण सोबत रेडी चालूच ठेव घरातून, म्हणजे तुला इथून नाही आलं तरी इथून येऊ शकतं, इथून नाही आलं तरी इथून येऊ शकतं. जेव्हा एखादी गोष्ट मोठी होईल, वेळ नसेल तेव्हा वेगळी गोष्ट आहे. तर ती बोलली हो ताई, मी ते पण करणार आहे. सो आत्ता तिची अशी जर्नी छान चालू होते. माझ्याकडून खरंच तिला खूप शुभेच्छा आहेत. आणि असं वाटतं आहे मनापासून की प्रत्येक मराठी महिलेने असं उद्योजकामध्ये यावं आणि मोठं व्हावं. तर तुम्ही कोणत्याही तुमच्या ह्याच्यामध्ये राहत असाल, तालुक्यात, जिल्ह्यात, तर तुम्ही तिकडे चालू करू शकता. कोणत्याही स्टेटमध्ये राहत असाल, घरातूनच ट्राय करा. थोडंसं मोबाईलवरतीच एडिटिंग करायचं आहे आपल्याला, जे काय आहे ते पॅम्पलेट्स वगैरे. आणि जेवढे आपले ग्रुप्स असतील, जेवढे आपले आजूबाजूला राहणारे फ्रेंड सर्कल असतील, ज्या एरियामध्ये तुम्ही राहता, त्यांना फॉरवर्ड करायचे. त्यांना सांगायचं की तुमच्या ओळखीमध्ये जे ग्रुप्स असतील, सुरुवातीला आपल्याला त्यांना सांगावंच लागेल. आपण व्यवसाय चालू करतो तर आपण ॲटिट्यूडमध्ये नाही राहायचं. त्याने आपल्याकडून घेऊ किंवा नको घेऊ, पण आपल्याला गोड बोलणं गरजेचंच आहे. कारण की आपल्याला व्यवसाय करायचा आहे. कोणीतरी म्हटलं आहे ना की धंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, तर जेवेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवावाच लागतो. सो सुरुवातीला आपण करायचं. एकदा लोकांना तुमची टेस्ट कळली, तुम्ही बनवता त्याची क्वालिटी आवडली, तर ती लोकं नंतर ऑटोमॅटिक तुमच्याकडे कनेक्ट होणार किंवा तुम्हाला जॉईंट होणारच आहेत. सो हा बिझनेस खरंच खूप छान आहे. ज्या माझ्या मैत्रिणी असतील, ज्यांना बाहेर पडायला ऑप्शन नाही आहे आणि त्यांना जेवणमध्ये हे सगळ्या गोष्टी जर बनवता येत असतील चांगल्या, तर मला असं वाटते नक्की ट्राय करून बघा. खरंच बेस्ट आहे. आणि तिने स्टार्ट केलं आहे, सो तिला आहे रिस्पॉन्स. पण मी माझ्या जर विटाळमध्ये माझ्या आजूबाजूला राहताना आहेत बऱ्याचशा मैत्रिणी ओळखीच्या, ज्या आपल्या सबस्क्रायबर असतील, तर नक्कीच तुम्हाला काय लागलं ना, तर मी तिचं पॅम्पलेट्स टाकणार आहे. सो तुम्ही ऑर्डर करा. एखाद्या मैत्रिणीने एखाद्याला, म्हणजेच एका महिलेने दुसऱ्या महिलेला जर तुम्ही हेल्प केलात, तर उद्या तुम्हाला पण तुमच्या बिझनेसमध्ये कोणाची तरी हेल्प होऊन जाईल. आणि एकमेकांना असंच सहाय्य करून पुढे जात जा. कारण की आत्तापर्यंत मराठी माणसाचं असं आहे ना की एक पुढे गेला तर त्याचं पाय खेचायचं काम करतात. असं समजत नाही की ती जर पुढे गेली तर भविष्यात ती मला पण पुढे घेऊन जाईल, किंवा तिचा बघून मी पण काहीतरी करेल. जर मी तिला आज मदत केली तर उद्या मला तिची मदत लागली तर ती पण मला बिनस्वार्थी मदत करू शकते. सो पहिलं तुम्ही एक पाऊल उचला की आपल्याला कोणत्याही मनात स्वार्थ न बाळगता एकमेकाला मदत करत जा. नक्कीच ज्यावेळेला तुम्हाला गरज असेल ना, त्यावेळेला ती नसली ना तरी दुसरं कोणतरी निस्वार्थीपणे तुम्हाला मदत करायला उभं राहणार आहे. एवढं मला नक्की वाटतं आणि एवढं मी गोष्ट मानते. माझ्या बाबतीत ती घडते पण, की कर्म आपले चांगले ठेवले ना तर आपल्याला कोणी उपयोगी पडतं. सो तिचा बिझनेस चांगला चालू व्हावा याच्यासाठी तिच्यासाठी खूप शुभेच्छा. पण माझ्या मनापासून अशा इच्छा आहेत की तुम्ही पण छानपैकी असं चालू करा. स्विगी, झोमॅटो जॉईन करा. ती लोकं घरात येऊन ऑर्डर घेऊन जातात. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेल्स माहिती पाहिजे असतील ना, तर मी तिची पण एक दिवशी तुम्हाला इंटरव्ह्यू घेऊन दाखवेल की तिने कसं स्टार्ट केलं आहे, काय प्रोसेस केले. आणि डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकेल. कमेंट्स करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि फेसबुकवरती असेल तर आत्ताच जाऊन लगेच फॉलो करा. सो भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय.